नमस्कार, के टॉप एज्युकेशन या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थी बालमित्रांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आज विद्यार्थी बालमित्रांनो, आपल्याला जे हार्डर लेवलचे क्वेश्चन आहेत ते कसे सोडवायचे हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. चला, आज आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न पाहायचे आहेत, सेकडेवारीचे प्रश्न पाहायचे आहेत. बघा, ज्या विद्यार्थ्यांना काहीच अभ्यास झालेला नाही त्यांना बेस कन्सेप्ट माहित होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांचा चांगल्या प्रकारे बेसिक रिव्हिजन सुद्धा होणार आहे आणि ॲडव्हान्स सुद्धा त्यांना नॉलेज मिळणार आहे. तर बघा, सेकडेवारी म्हणजे काय? तर सेकडेवारी म्हणजे प्रति 100 होय. प्रति 100 म्हणजे पर 100. पर 100 याचा अर्थ काय आहे? 1/100 मीन्स काय? 1 ला पर 100 येतंय लक्षात. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे? 15% ऑफ 200. एक बेसिक आपण सुरुवातीला एक आयडिया घेऊया, त्यानंतर डिफिकल्ट लेवलवरचे क्वेश्चन पाहिजे आहेत आपल्याला. याला काय करायचं? 15% आहे ना, म्हणून 15 वरती लिहा, खाली 100 लिहा आणि मल्टिप्लाय मध्ये कोण येणार आहे बेटा? तर मल्टिप्लाय मध्ये येणार आहे 200. येते लक्षात. 0000 गेट कॅन्सल. वर काय राहिलेला आहे? तर 15 मल्टिप्लाय 2 राहिलेला आहे, म्हणजेच 30. हे तुमचं झालं आन्सर. 30 म्हणजे काय? तर 200 चे 15% मीन्स 30. येते लक्षात. तसंच इथे विचारलेलं आहे 4% ऑफ कशाचे? तर 300 चे. येते लक्षात. 00 गेट कॅन्सल. वर काय बाकी आहे? 4 मल्टिप्लाइड 3. किती आला आन्सर? तर 12 आलं. 12 हे तुमचा आन्सर आलेला आहे. चला, पुढे आता काही क्वेश्चन पाहायचे आहेत. इथे तुम्हाला पहिला क्वेश्चन, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात का तुम्हाला? तर तुम्हाला विचारले जातात बेटा. सगळाच पेपर काही अवघड नसतो. 40% पेपर हा सोपा असतो. 40% पेपर हा मध्यम म्हणजे मॉडरेट लेवलचा असतो आणि 20% पेपर जो आहे तो फक्त डिफिकल्ट लेवलचा असतो. येतंय लक्षात. म्हणजे सगळाच पेपर अवघड असतो का? असंही नाही. तर असे क्वेश्चन विचारले जातात का? हो, विचारले जातात. कसे काढायचे? आताच आपण शिकलो. 16% म्हणजे काय? 16/100 मल्टिप्लाइड मध्ये काय येणार आहात आहे? तर 2100. काय सांगितलं सरांनी? 0000 गेट कॅन्सल. वर काय आहे? 16 मल्टिप्लाइड 21. काही जण गुणाकार करत बसतील. आता बघा, 16 1 जार 16. युनिट प्लेसला काय आहे? 1. युनिट प्लेसला फक्त या अल्टरनेटिव्ह मध्ये 1 आहे. जर असं झालं तर पटकन हा पर्याय होतो तुमचा. तुम्ही मल्टिप्लिकेशनही केलं तरी त्याचा आन्सर काय येणार आहे? 336च येणार आहे. आपल्याला टाइम कंझ्युम करावाच लागतो का? कारण आपल्याला 90 मिनिटमध्ये 75 क्वेश्चन्स अटेम्प्ट करावे लागतात. येतंय लक्षात. मग डिफिकल्ट लेवलला तुम्हाला थोडासा वेळ हा जास्त द्यावा लागतो इन द कंपॅरिझन ऑफ सिंपल क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन मध्ये वेळ वाचवा. येतंय लक्षात. आणि हेच टेक्निक ट्रिक्स तुम्हाला पेपरला वापरावी लागते बेटा. चला, पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. पुढचा एक क्वेश्चन असा आहे, 1% च्या निम्मे किती? म्हणजे हाफ ऑफ 1%. 1% बेटा लिहायचे कसे? 1% म्हणजे 1/100. 1/100. 1/100 याचा अर्थ काय आहे? या 1 ला 100 काय डिव्हाइड मध्ये आहेत. आता या 1 ला तुम्हाला 100 ने डिव्हाइड करायचं. कसं करायचं? तर बघा, 1 च्या या राईट हँड साइडला इथे काय असतो? डेसिमल पॉइंट असतो. जर हा 0 कॅन्सल केला तर पॉइंट इथे येणार. हा 0 कॅन्सल केला तर याचा आन्सर काय येणार आहे? 0.01 येणार आहे. म्हणजे आपलं 0.01 हे आपलं आन्सर झालं का? तर नाही. कारण आपल्याला या 0.01 चे सुद्धा निम्मे करायचे आहेत, हाफ करायचे आहेत. म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. नाही तर सोपं वाटलं म्हणून पटकन गोल केलं, असं करायचं नाही. तर याचे हाफ करणार कसे? हाफ करायचे म्हणजे डिव्हाइड बाय 2 करायचे. येतंय लक्षात. आता याला आपण काय करणार आहोत? डिव्हाइड करणार आहोत. असे डिव्हिजन तुम्हाला सहजगत्या जमले पाहिजेत. म्हणजेच काय होणार आहे? 0.20 जार 0, 20 जार 0, इथे 10 होणार आहे. 25 जार 10. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 0.01 ला 2 ने डिवाइड करणार आहात, आन्सर काय येणार आहे बेटा तुमचं? तर 0.005. कुठे आहे आन्सर? अल्टरनेटिव्ह नंबर डी मध्ये आन्सर आहे. येतंय लक्षात. पुढच्या क्वेश्चन कडे चला. बघा, 900 चे x% इज इक्वल टू 600 चे 30%. तर x बरोबर किती? दॅट मीन्स 900 चे x% लिहिणार कसे आहात? तर कोणाचे टक्के? x चे टक्के. म्हणून x च्या खाली 100 मल्टिप्लाइड बाय 100. येतंय लक्षात. त्यानंतर इज इक्वल टू कुणाचे 30%? तर 30% आणि मल्टिप्लाइड बाय 600. 0 0 दिसला ना? 0 0 दिसतंय ना? मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना? करा कट.
0 0 करा कट, म्हणजे सोपं होतं. इथे काय बाकी आहे तुमचं, तर 9 मल्टिप्लाइड x बाकी आहे. इथे काय बाकी आहे तुमचं, तर 30 मल्टिप्लाइड 6 बाकी. इथे मल्टिप्लिकेशन करण्याची घाई बेटा करू नका. का करू नका तेही तुम्हाला सांगणार आहे. इथे x इज इक्वल टू हा इथे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आहे, 9 मल्टिप्लिकेशनच्या रूपामध्ये आहे. इथे गेल्याच्या नंतर तो काय होणार आहे, तर डिव्हिजनच्या रूपामध्ये जाणार आहे, म्हणजे भागाकाराच्या रूपामध्ये जाणार आहे. बघा 3 2 जार 6, 3 3 जार 9, 3 1 जार 3, इथे राहिले 10. x इज इक्वल टू आता काय राहिलं तुमच्याकडे, 10 मल्टिप्लाइड 2 राहिलेले आहे. 10 मल्टिप्लाइड 2 किती आलं, 20 आलं. दॅट मीन्स आन्सर इज 20. येतंय लक्षात. तर x ची व्हॅल्यू काय आहे, ही 20 ही x ची व्हॅल्यू झालेली आहे. येतंय लक्षात. चला पुढे जाऊयात. आणखी हार्डर लेवलचे क्वेश्चन आहेत बरं. बघा आता पुढे काय आहे. एक संख्या 25% ने वाढविली तर तिची किंमत 80 होते, तर ती संख्या कोणती. एक नंबर आहे, ती इन्क्रीज केली आपण कितीने, 25% ने इन्क्रीज केली, देन तिची व्हॅल्यू किती होणार आहे, 80 होणार आहे. तर ती जी नंबर आहे ती कोणती नंबर असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ते कसं करायचं, आपल्याला संख्या माहिती आहे का, नाही. म्हणून आपण काय करणार आहोत, ती नंबर जी आहे ती नंबर कशी आहे, तर ती इमॅजिनरी नंबर काढावी लागणार आहे आपल्याला, तिचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे ती नंबर आहे x, आपल्याला माहितीच नाही, जी माहिती नाही ती x आहे. आणि एक संख्या 25% ने वाढविली. आता वाढ कधी होते, ज्या वेळेला सम होते, ज्या वेळेला बेरीज होते त्यावेळेला वाढ होत असते. म्हणजेच x प्लस ती संख्या कितीने वाढवली, तर 25% ने वाढवली, पण कुणाच्या, तर x च्या. हे कळणं गरजेचं आहे बेटा, ही मांडणी येणं गरजेची आहे. येतंय लक्षात. वाढवली तर तिची किंमत किती होते, इज इक्वल टू ती 80 होते. हे कळणं गरजेचं आहे. एक संख्या आहे ती 25% ने वाढविली तर तिची व्हॅल्यू किती होती, 80 होते. इथपर्यंत आलं लक्षात. आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. याचाच अर्थ काय आहे, इथे याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे, सो याचा एलसीएम होणार आहे 100 अँड 100 मल्टिप्लाइड x 100x प्लस हे 25x इज इक्वल टू 80. बघा 100x प्लस 25x किती झाले बरं बेटा, 125x. आणि यांच्यामध्ये काय होणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे, म्हणजेच 100 मल्टिप्लाइड 80. अगोदर गुणाकार करूच नका. x इज इक्वल टू काय, 125x ला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहेत, इथे आल्याच्या नंतर ते काय होणार आहे, डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये जाणार आहेत. बघा बरं 100 ला 25 ने डिवाइड करता येतं का, यस सर करता येतं, याला करता येतं. देन 5 ने 80 ला डिवाइड करता येतं का, यस. तुम्हाला 5 ची टेस्ट माहिती आहे, म्हणून 5 1 जार 5 अँड 5 6 जार 13. वरती बाकी काय आहे आपल्याकडे, तर x इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड 16. 4 गुणिले 16 हे बाकी आहे. आणि 16 चौक किती होतात, 64 होतात. मराठीवाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, नाही तर त्यांना वाटायचं की सर इंग्लिशवाल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे की काय. तर हे बेटा टेबल्स वगैरे जे आहे ते इन जनरल झालेलं आहे. आमच्या लहानपणी असं जर कोणी काही म्हटलं तर आम्हाला थोडंसं वेगळंच काहीतरी वाटायचं आणि खूप काही इंग्लिशमध्ये शिकतायत की काय असं वाटत होतं. पण आता जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचे टेबल इंग्लिशमध्ये पाठ आहेत आणि ते असावेत, चांगली गोष्ट आहे. मराठीतही असावेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे का इंग्लिश मीडियममध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना मराठीत पाढेपाठ नको, हवेतच आपल्या मातृभाषेत आपले पाढेपाठ असावेतच. येतंय लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इथे क्वेश्चन असा आहे, x च्या 20% चे 10% बरोबर 20, तर x बरोबर किती. येतंय लक्षात. काय विचारलेलं आहे, गोंधळून जायचं नाही, मांडणी फक्त व्यवस्थित करायची आहे. तर x च्या 20%, 20% म्हणजे काय, तर कोणाच्या, x च्या 20% चे 10%, याचे सुद्धा किती, 10%. 10% म्हणजे 100 बरोबर किती, तर 20 बरोबर किती, तर 20. म्हणजे x बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा वरती काय आहे, तर 20 मल्टिप्लाइड x मल्टिप्लाइड 10 मल्टिप्लाइड x अपॉन
100 खाली मल्टिप्लिकेशन मध्ये 100, कारण यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मगाशी एलसीएम का काढला, त्यांच्यामध्ये ऍडिशन होती. येतं लक्षात. इथे मल्टिप्लिकेशन असेल तर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, हे लक्षातच ठेवा. देन इज इक्वल टू 20. आता इथे होणार काय, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे हे जाणार आहेत क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये. 20 मल्टिप्लाय 100 मल्टिप्लाइड 100 येतं आहे लक्षात. देन 20 मल्टिप्लाइड 10. अगोदरच गुणाकार करू नका, ते कशासाठी सांगितलेलं आहे. 20 ला 20 गेट कॅन्सल, 0 ला 0 गेट कॅन्सल, वर काय बाकी आहे 100 मल्टिप्लाइड 10 बाकी आहे. सो याची व्हॅल्यू किती होणार आहे 1000. झालं तुमचा आन्सर बेटा. बघा आन्सर कुठे आहे 1000, अल्टरनेटिव्ह नंबर ए हे तुमचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला असं रफ वर्क करता आलं पाहिजे, ते स्पीडलाही करता आलं पाहिजे. त्यानंतर कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन इनटू पर्सेंटेज. आता कधी कधी आपल्याला हे सुद्धा कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. काय दिलेलं आहे 2/25, हे तुम्हाला पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये लिहायचे आहेत. पर्सेंटेज कधी होतं हे तुमच्या आता लक्षात आलं असेल की ज्या वेळेला पर 100 आला म्हणजे पर्सेंटेज होतो. म्हणजे डिनॉमिनेटर काय पाहिजे आपल्याला 100 पाहिजे. मग याचा डिनॉमिनेटर 25 आहे, याचा 100 होईल कसा. गॉट इट, कळाला आता कसा होणार आहे. तर या 25 ला कशाने तरी मल्टिप्लाय करावं लागेल, कशाने तरी म्हणजे 4 ने करावं लागेल. बेटा मला सांगा, जर डिनॉमिनेटरला तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करत असाल तर फ्रॅक्शन मध्ये तुम्ही जर डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा काय करावं लागेल 4 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच 8/100. दॅट मीन्स काय, यालाच आपण कसं लिहू शकतो बेटा 8% असं लिहू शकतो. मग मला सांगा 2/25 इज इक्वल टू व्हॉट 8%. येत आहे लक्षात. देन इथे आपल्याला दिलेलं आहे आणखी एक क्वेश्चन आहे 44/400. आता इथे काय झालं, इथे 25 होते त्याला 100 बनवले. मग या 400 ला 100 करता येईल का. यस करता येतं. कसं, इथं मल्टिप्लिकेशन करून लहान नंबरची मोठी नंबर तयार केली आपण. आपल्याला काय करायचं आहे पर 100 आणायचा आहे, म्हणजे डिनॉमिनेटर 100 आणायचा आहे. मग इथे 100 कसा करता येईल, तर याला डिवाइड करून करता येईल. यस, याचा अर्थ काय आहे 44/400. 400 ला कशाने डिवाइड केलं म्हणजे 100 होईल, कळालं 4 ने. सो यालाही 4 ने करावं लागेल, म्हणजे न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला दोघांनाही 4 ने आपण काय करणार आहोत डिवाइड करणार आहोत. सो 44 ला डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 11, आणि 400 ला जर 4 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 100. याचाच अर्थ काय आहे 11%. याचाच अर्थ होतो 11%. कळतंय. त्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे जायचंय आपल्याला. इथे काय म्हटलेलं आहे, आता त्यावरच आधारित बेस्ट हा क्वेश्चन आहे. काय आहे 3/10 इज इक्वल टू किती पर्सेंट. 3/10 चे पर्सेंटेज काढायचे. कसे काढणार आहात, सिंपल आहे. याचा अर्थ काय आहे डिनॉमिनेटर 10 आहे, याला मल्टिप्लाय 10 करणार आहात. जर याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर यालाही 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 30/100 दॅट मीन्स 30%. आलं तुमचा आन्सर 30%. येतंय लक्षात. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करावे लागतील, क्वेश्चन हे अटेम्प्ट करावे लागतील. कशामध्ये, तर आपल्या 26 एप्रिलच्या पेपरमध्ये. व्हिडिओ आवडतोय का, लाईक करायचा आहे, आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायचा आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे की असे हार्डर लेवलवरच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे. आणि तुमचे जेवढे जास्तीत जास्त लाईक्स मिळतील ना, नवीन व्हिडिओ नवीन चॅप्टर वरती तुम्हाला मी घेऊन येणार आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे 5% बरोबर किती. काय विचारलेलं आहे 5% म्हणजे किती. बेटा मग मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे 5% कसे लिहायचे असतात, तर 5% लिहिताना 5/100 लिहायचे असतात. झालं, 5/100 लिहायचे असतात. मग 5/100 इथे आन्सर आहे का सर, नाही. मग यालाही आपण काय करू शकतो 5 ने डिवाइड करू शकतो का, यस करू शकतो. याला 5 ने डिवाइड करू शकतो का, करू शकतो. 5 1 जार 5, आणि 5 ने 100 ला डिवाइड केलं तर काय आन्सर येणार आहे, तर 20. किती येणार आहे 5 2 जार 10 आणि 20, म्हणजे 1/20 काय येणार आहे, ऑप्शन नंबर बी हे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे. असेही कन्वर्जन पटपट आपल्याला जमले पाहिजेत. येते लक्षात. आता इथे आपल्याला एक फ्रॅक्शन दिलेला आहे. कोणता फ्रॅक्शन आहे, तर 2 1/2 मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे इथे आपल्याला, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक मराठीमध्ये. येते लक्षात. चला 2 1/2% इज इक्वल टू किती. आता मुळात काय करा, हा जो काही मिक्स फ्रॅक्शन आहे ना, याला काय करायचं आहे
कन्व्हर्ट करायचं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजे अंशाधिक अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे बेटा. चला करूयात. काय करायचं असतं अशा वेळेला? 2 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं, त्यामध्ये न्यूमरेटर ऍड करायचा असतो. 2 2 जार 4, 4 + 1 5. याचा अर्थ काय आहे? या दोन्ही व्हॅल्यूज सेम टू सेम आहे. काय आहेत? सेम टू सेम आहे. आणि मी काय म्हटलेलं आहे आता 1/2% दॅट मीन्स 5/2% म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय होणार आहे? 5/2 आणि डिवाइड बाय किती? 100. आता हा इथे जो आहे तो कशाच्या स्वरूपामध्ये आहे? न्यूमरेटरच्या. पण वरती कन्वर्ट होत असताना त्यालाच कसं लिहायचं असतं? 5/2 मल्टिप्लाइड 1/100. म्हणजेच काय? तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतंय लक्षात? 5 4 आर 20 दॅट मीन्स 1/40. 1/40 अल्टरनेटिव्ह नंबर सी हे तुमचा आन्सर आहे. म्हणजे तुम्हाला मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन सुद्धा पर्सेंटेजमध्ये करता येणं गरजेचं आहे. असं पर्सेंटेज दिलेलं असेल तर त्याची व्हॅल्यू काढता येणं गरजेची आहे. येतंय लक्षात? आपण या सगळ्या काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता तुम्हाला हे जे 20% वाले कोणते? आता जे विद्यार्थी स्किप करून निघून गेले त्यांना जाऊ द्या. जे आतापर्यंत टिकून आहेत ना, आता त्यांनी सगळा व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलं? सिंपल लेवलचे 40% क्वेश्चन, मॉडरेट लेवलचे 40% क्वेश्चन, राहिलेले हे जे आहेत ना हे 20% क्वेश्चन हे असतात तुमचे मार्क्स डिसाइडिंग किंवा तुमचे मेरिट डिसाइडिंग क्वेश्चन. आता त्याला झालेली आहे सुरुवात. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला खरोखर तळमळ आहे की मला शिष्यवृत्ती ही काय करायची आहे? क्वालिफाईड करायची आहे. मला माझ्या जिल्ह्याच्या यादीत, राज्याच्या यादीत मला नंबर आणायचा आहे. आणि आता हे घ्या तुमच्यासाठी ते क्वेश्चन. येतंय लक्षात? चला क्वेश्चन नंबर 9 काय आहे? 1 kilogram of washing powder cost is 40 rupees. The company decided to offer 12.5% of the cost of the powder free. How many grams of the washing powder is offered free of cost on buying 1 kilogram of it? आता बघा इथे विचारलेलं काय आहे? 1 किलोग्राम वॉशिंग पावडरची कॉस्ट किती दिलेली आहे त्यांनी? तर 40 रुपीज कॉस्ट दिलेली आहे. किती दिलेली आहे? 40 रुपीज कॉस्ट दिलेली आहे. आणि त्या कंपनीने असं डिसाईड केलेलं आहे की आपण काय करायचं? एक ऑफर ठेवलेली आहे त्यांनी. 12.5% काय करायचं आहे? तर कंपनीने डिसाईड केलं की आपण एवढ्या किमतीची पावडर फ्री देऊन टाकायची आहे. किती? तर 12.5% जी आहे ते काय करायचे आहे? फ्री पावडर देऊन टाकायची आहे. पण कशाच्या? या कोस्टच्या, किमतीच्या. म्हणजे काय आहे? आताच आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं किंवा क्वेश्चनमध्ये पाहिलं. काय पाहिलं होतं? तर असा जर आपल्याकडे मिक्स फ्रॅक्शन असेल तर त्याची व्हॅल्यू काढायची कशी? काय करणार आहात? याचं कन्व्हर्जन करणार आहात तुम्ही इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. म्हणजे 12 2 जार 14 अँड 25/2. 25/2 आणि हा झाला तुमचा कोणता? तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणि याला काय करणार आहात? मल्टिप्लाइड 1/100 म्हणजे तुम्हाला याची व्हॅल्यू मिळून जाणार आहे. 25 1 जार 25 आणि 25 4 जार 100. बघा वरती काय आहे? 1 आणि खाली काय आहे? 2 × 4 8. याचाच अर्थ आहे 12 1/2% मीन्स 1/8. ही व्हॅल्यू काढणं गरजेची होती. म्हणजे एवढी सूट काय करणार आहे? या 40 रुपीज वरती 1/8 एवढी सूट कंपनी देणार आहे. एवढी सूट कोण देणार आहे? कंपनी देणार आहे. म्हणजे किती रुपीची सूट मिळणार आहे? तर 8 5 जार 40. 5 रुपीजची सूट मिळणार आहे. सूट मिळणार आहे म्हणजे या 5 रुपीजची पावडर ही एक्स्ट्रा मिळणार आहे आपल्याला. हाऊ मेनी ग्राम्स ऑफ वॉशिंग पावडर इज ऑफर्ड फ्री? मग 5 रुपीज मध्ये आपल्याला किती पावडर येईल हे आता काढायचं आहे. आता मला एक सांगा विद्यार्थी बालमित्रांनो, 1 किलोग्रॅम पावडर ही 40 रुपीजला येते आणि 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. आणि ही जी 1000 ग्रॅम पावडर आहे ही येते किती रुपयाला? तर 40 रुपयाला. मग मला सांगा 5 रुपीज मध्ये किती पावडर येणार आहे? तर x ग्रॅम पावडर येणार आहे. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1000 ने मल्टिप्लाय करायचं 5 ला,
सो x ची व्हॅल्यू जर काढत असताना 1000 मल्टिप्लाइड बाय 5 अपॉन काय येणार आहे 40 येणार आहे. काय सांगितलेलं आहे बेटा 0 0 गेट कॅन्सल. 4 ने डिवाइड करा 100 ला, राहिले 25. वर काय आहे 25 मल्टिप्लाय 5, 25 5 जार 125. म्हणून x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 125, पण ग्रॅम मध्ये 125 ग्रॅम. सो अल्टरनेटिव्ह नंबर ए इज युअर करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने रफवर्क तिथं करणं गरजेचं आहे. क्वेश्चन काळजीपूर्वक समजणं खूप खूप गरजेचं आहे. येत आहे लक्षात? कारण काही विद्यार्थी बालमित्रांचे मला हेही फोन येतात की सर आम्हाला नेमका क्वेश्चन कळत नाही. ही खरी अडचण आहे. क्वेश्चनला एकदम रीड करू नका, तर क्वेश्चनला तोडून तोडून वाचा बेटा. इथपर्यंत वाचला, तिथपर्यंत कळाला, हळूहळू पुढे जा. म्हणजे काय होईल, हे कळालं की पुढची गोष्ट कळायला सोपी जाते. चला पुढे जाऊयात आता आपण. पुढचा क्वेश्चन असा आहे, ड्यू टू द इन्क्रीज इन द फेअर ऑफ तिकीट्स बाय 20%. काय केलेलं आहे, एक फेअर भरलेली आहे बेटा. ड्यू टू द इन्क्रीज इन द फेअर ऑफ तिकीट, आणि तिथे काय वाढलेलं आहे, इन्क्रीज काय झालेला आहे, तर तिकीट इन्क्रीज झालेला आहे. किती नाही तर 20% ने इन्क्रीज झालेला आहे. द सेल डिक्रीज बाय 10%, त्यामुळे तिकीटचा सेल काय झाला 10%, हा डिक्रीज झालेला आहे. मराठीवाल्या विद्यार्थ्यांनाही सांगतो, मराठीतही घेतलेला आहे. फाइंड पर्सेंट इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द इन्कम, म्हणजे यामध्ये त्या इन्कम मध्ये वाढ झाली की घट झाली हे आपल्याला बघायचं आहे. आता मराठीवाले विद्यार्थ्यांनी ऐकून घ्या, हा प्रश्न फक्त इंग्रजीत आहे, पण मराठीत त्याचं काय होतं तेही बघा. एका यात्रेच्या तिकीट दरात 20% वाढ केल्याने तिकीट विक्रीत 10% घट झाली, तर उत्पन्नात काय बदल होईल. आता पहिली गोष्ट मला एक सांगा, सुरुवातीला काय झालेलं आहे तर 20% तिकिटाचे रेट वाढलेले आहेत. त्यामुळे काय झालं, त्यामुळे 10% काय झाला तिकीट विक्रीमध्ये घट झालेली आहे. मग मायनस, आता बघा तुमचे एवढे पर्सेंट तुम्ही भाव वाढवले, त्यामुळे एवढ्या पर्सेंट तिकीट विक्री घटली. अशा वेळेला एक फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवा, x मायनस वाय मायनस एक्स वाय अपॉन 100. हा फॉर्म्युला आहे. वाटल्यास नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी बालमित्रांनो. हा फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला आता आपण इथे वापरणार आहोत. तर x म्हणजे काय तर पहिली व्हॅल्यू 20%, y म्हणजे काय तर दुसरी व्हॅल्यू, मायनस xy म्हणजे काय तर x म्हणजे 20, y म्हणजे 10 आणि अपॉन 100. करा याला सॉल्व. काय होणार आहे, पहिलं याला जर सॉल्व तुम्ही जर केलं तर इथे राहणार आहे काय 10 मायनस यांचं मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन म्हणण्यापेक्षा इथे 0 0 0 0 गेट कॅन्सल. काय राहिलं इथे फक्त 2 राहिलं. 10 मायनस 2 करा, काय आला आन्सर 8. पण हा 8 कसा आहे बेटा, बेटा मला एक गोष्ट सांगा तुम्ही, 8 कसा आहे. 8 हा पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे. पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे. पॉझिटिव्ह इंटिजर्स काय आहे तर ही धनसंख्या आहे. धनसंख्या आहे म्हणजे धन असणे म्हणजे काय तर वाढ होणे, इन्क्रीज. काय होणे, इन्क्रीज होणे. म्हणजे 8% डिक्रीज का नाही, घट झाली का नाही, वाढ झाली. 8% इन्क्रीज का, यस 8% इन्क्रीज. या पद्धतीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे विद्यार्थी बालमित्रांनो. येते लक्षात. हा क्वेश्चन कळाला नसेल, पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करा, पाठीमागे जा आणि सावकाशपणाने बघा. हा फॉर्म्युला तेवढा लिहून ठेवा, तुमच्याकडे कामाला येणार आहे हार्डर लेवलच्या क्वेश्चनसाठी. चला पुढचा क्वेश्चन आहे बघा. आता गॅसची किंमत सुरुवातीला 10% ने वाढलेली आहे, म्हणजे गॅस सिलेंडरची प्राइस हाईक झालेली आहे बेटा. इंग्लिशवाले विद्यार्थी किती पर्सेंटने 10% ने इन्क्रीज झालेली आहे. आणखी 15 दिवसानंतर 10% न काय झालेली आहे, आणखी इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे काय, गॅसचे भाव वाढत चाललेले आहेत. दॅट मीन्स काय तर एक्स ही वाढलेला आहे, वाय ही वाढलेला आहे, देन XY अपॉन 100. बस हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तिथे काय झालं होतं, मागच्या याच्यामध्ये ऑब्झर्व जर केलं तर इथे घट झाली होती बेटा. पहिल्यांदा वाढ झाली, दुसऱ्यांदा घट झाली. येते लक्षात. त्यानंतर इथे काय झालेलं आहे तर इथेही वाढलेलं आहे, इथेही वाढलेलंच आहे. सो इथे काय करणार आहोत आपण ते लक्षात घ्या आता. तर सुरुवातीला 10% वाढ झाली, आणखी 15 दिवसानंतर अगेन 10% वाढ झाली. सो 100 अपॉन
100. काही काही विद्यार्थी लगेच सॉल्व्ह करतील. काय होणार आहे 20 प्लस हे म्हणतील 100 कट झाले आणि 20 आलं उत्तर, पटकन 20% वाढ करतील. करू नका, जरा थोडंसं संयमानं घ्या. 100/100 म्हणजे काय 1, म्हणजेच काय 20 + 1 = 21. आणि हा इंटिजर्स कोणता आहे बेटा? हाही पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे, वाढ झालेली आहे. याचा अर्थ काय आहे? इन्क्रीज झालेलं आहे. म्हणून काय आहे 21% वाढ झालेली आहे, इन्क्रीज झालेला आहे. 20% असं मुद्दामून तुम्हाला चुकवण्यासाठी उत्तर देत असतात. येतंय लक्षात? या पद्धतीने हाही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. देन आता पुढे इंटरेस्टचा क्वेश्चन आहे. केतकी डिपॉझिटेड ₹10,000 at 9 PCPA in a bank for 4 years. How much interest will she get at the end? म्हणजे केतकीने 10,000 रुपये दर साल दर सेकडा 9 रुपये दराने 4 वर्षासाठी बँकेत जमा केले. मुदतीनंतर तिला एकूण किती व्याज मिळेल? याचा अर्थ काय आहे बेटा आपल्याला? तर तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू P मल्टिप्लाइड R मल्टिप्लाइड N/100. मराठीवाले विद्यार्थी बघा, व बरोबर काय? तर म गुणिले द गुणिले क. नाही तर ते म्हणतील की या सरांनी वेगळंच काहीतरी आणलंय की काय. काही नाही बेटा, इंग्लिश मधलं आहे आणि हे मराठीमध्ये आहे, बाकी काहीच नाहीये. तर इंटरेस्ट म्हणजेच व्याज. आता व्याज किती आहे? तुमच्या समोर सगळं काही लिहिलेलं आहे. तर व्याज दिलेलं आहे का आपल्याला? नाही, ते काढायला सांगितलेलं आहे. मुद्दल दिलेली आहे का? यस दिलेली आहे. ते टाका किंमत इथे. आता इथे पुन्हा पुन्हा लिहिणार नाही बरं. म्हणजे कसं आहे, हे इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये आहे, पण तुम्हाला जे काही इंटरनॅशनल नंबर आहेत ते यूज करायचे आहेत. त्यानंतर आर किती आहे बेटा? तर 9 PCPA. हा नेहमी काय असतो? दर साल दर सेकडा म्हणजेच रेट असतो बेटा. देन कालावधी किती आहे? म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती आहेत? 4 आहेत. आणि याला डिवाइड मध्ये काय असतात? तर 100 असतात. मग काय सांगितलं सरांनी? इथे डिवाइड मध्ये आहेत ना, 0 कॅन्सल करून टाका. वर काय राहिलं? तर आमच्याकडे 100 मल्टिप्लाइड 9 मल्टिप्लाइड 4 राहिले. याचं मल्टिप्लिकेशन अगोदर करू नका, छोट्या नंबरचं करा 36 आणि हे 2 0 याच्यावर ठेवून द्या. झालं तुमचं उत्तर. काय आलं? 3600. 3600 कुठे आहे? अल्टरनेटिव्ह नंबर डी मध्ये आहे. येतंय लक्षात? तर अशा लेवलचे क्वेश्चन निश्चित रूपाने तुम्हाला सरळ व्याजाचंच आहे. तुम्हाला चक्रवाढ व्याज जे आहे, कंपाऊंड इंटरेस्ट हे तुम्हाला नाहीच आहे प्रकरण. त्यामुळे त्या गोष्टीत जाऊ नका. जे काही सिंपल इंटरेस्ट आहे त्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. इन हाऊ मेनी इयर्स विल. आता हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. थोडंसं अवघड करून जर विचारायचं असेल तर असं विचारतील या सिंपल इंटरेस्ट वरती. काय म्हटलेलं आहे? इन हाऊ मेनी इयर्स विल 12,000 डबल इटसेल्फ ॲट 12.5 PCPA. याचा अर्थ मराठीत काय आहे? 12,000 रुपये दुप्पट होण्यासाठी 12.5 दर साल दर सेकडा दराने किती वर्ष कालावधी लागेल, असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. मग आता आपल्याला दिलेलं काय आहे ते आपण लिहून घेऊयात. काय दिलेलं आहे? इन हाऊ मेनी इयर्स विल 12,000 डबल. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल दिलेली आहे. किती दिलेली आहे? 12,000 रुपये दिलेली आहे. 12,000 याला म्हणतात बेटा मुद्दल. हे काय आहे? तुमची म्हणजेच पी. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे? तर रेट दिलेला आहे बेटा. रेट किती दिलेला आहे? रेट 12.5% एवढा रेट दिलेला आहे. म्हणजे काय दिलेला आहे बेटा? दर दिलेला आहे. आता कालावधी दिलेला आहे का? नाही. तर आपल्याला काय करायचा आहे? तो तर काढायचा आहे. एन जो आहे तो किती हे आपल्याला काढायचा आहे. मग आपल्याला मिनिमम 3 गोष्टी दिलेल्या असल्या पाहिजेत. तेव्हा आपल्याला I इज इक्वल टू P मल्टिप्लाय R मल्टिप्लाइड N/100 यामध्ये आपल्याला मिनिमम 3 गोष्टी दिलेल्या असाव्या लागतात, तरच आपल्याला चौथी गोष्ट काढता येत असते. पण इथे आपल्याला 2च गोष्टी दिल्या. मग तिसरी गोष्टीचा शोध आपल्याला घ्यायचा. तो शोध कुठे सापडणार आहे? तर या पहिल्या शब्दामध्ये इथे सापडणार आहे. कुठे आहे तो शब्द? तर इथे काहीतरी म्हटलेला आहे डबल. काय म्हटलेलं आहे? डबल. डबल कोणाच्या? तर पीच्या डबल. आता 12,000 रुपये डबल होण्यासाठी म्हणजे काय? डबल कधी होणार आहे? 12 गुणिले 12. येतंय लक्षात? म्हणजे 12 आणि 12 गुणिले 12 नाही तर 12,000 डबल याचा अर्थ 2 होतो. म्हणजे तेव्हा 24,000 होणार आहे. याचाच अर्थ काय आहे? 12,000 प्लस 12,000 म्हणजे काय आहे?
तुमचा जो इंटरेस्ट आहे ना, इंटरेस्टही तुम्हाला 12,000च मिळाला पाहिजे. मग आता फॉर्म्युल्यात बसतं की आम्हाला आय सुद्धा दिलेला आहे त्यांनी 12,000. फक्त तो कसा दिला होता, लपून लपून दिला होता, तो आपल्याला क्वेश्चन मध्ये शोधायचा होता. येतंय लक्षात? मग आता आपल्याला काढायचा आहे कोण, फक्त n काढायचा आहे. आता n काढणं आमच्यासाठी सोपं झालेलं आहे. मग टाका आता किमती. आय ची व्हॅल्यू काय आहे, तर 12,000 आहे. सो 12,000 इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे दिलेली आहे 12,000. आर ची व्हॅल्यू पण आम्हाला दिलेली आहे 12.5 आणि n सर आम्हाला काढायचा आहे डिवाइड बाय किती, तर डिवाइड बाय 100. येतंय लक्षात? डिवाइड बाय 100. आता काय होणार आहे, n इज इक्वल टू यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 12,000 मल्टिप्लाइड 100 आणि डिवाइड मध्ये कोण येणार आहे, जे n ला सोबत आहे ते 12,000 मल्टिप्लाइड किती 12.5. 12,000 गेट कॅन्सल. ते कॅन्सल झाले. आता तुम्हाला काम राहिलेलं काय आहे, तर 100/12.5. आता 12.5 चा कुठे आम्हाला टेबल येतो, पण आता तुम्ही या क्वेश्चन कडे आलात म्हणजे तुम्हाला टेबल येतो. बघा बरं, 12.5 2 जार किती होतात बेटा, 25 होतात आणि 25 4 जार किती होतात, तर 100 होतात. म्हणून 4 × 2 किती होतात, तर 8 होतात. म्हणून जर समजा तुम्ही 100 ला 12.5 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतो, 8 येतो. म्हणजेच काय आहे, 8 काय आहे तुमचा नंबर ऑफ इयर्स. सो 8 इयर्स हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. हे तुमचे झाले थोडेसे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन. येतंय लक्षात? म्हणून सगळी वरवर तयारी करायची नाही, काही डिफिकल्ट लेवलची तयारी अपेक्षितही आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, अजय परचेस अ बॅग ॲट ₹850 आफ्टर गेटिंग अ डिस्काउंट ऑफ 15% ऑन द प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस वरती 15% डिस्काउंट मिळून अजयला एक बॅग जी आहे ती केवढ्यात मिळाली, 850 रुपये, म्हणजेच 850 रुपीज मध्ये मिळालेली आहे. व्हॉट माइट बी द प्रिंटेड प्राइस ऑन द बॅग. मग त्या बॅगेवर मुळात किंमत काय असेल. म्हणजे तुम्ही एखाद्या मॉलमध्ये वगैरे गेलात ना, तिथे लिहिलेलं असतं 15% डिस्काउंट, 10% डिस्काउंट. तसं अजय एका मॉलमध्ये गेला, 15% त्याला डिस्काउंट मिळालं आणि डिस्काउंट मिळून त्याला बॅग मिळालेली आहे 850 रुपीज मध्ये. तर त्या बॅगेची मुळात प्रिंटेड प्राइस काय असेल. छापील किमतीवर 15% सवलतीसह अजयने एक बॅग 850 रुपयास खरेदी केली तर बॅगेची छापील किंमत किती आहे. आता मला एक सांगा तुम्ही, जर समजा अजयला जे डिस्काउंट आहे ते किती मिळालेलं आहे, तर 100 च्या 15% त्याला डिस्काउंट मिळालेला आहे. म्हणजे अजय जर समजा बॅगेची किंमत 100 रुपये असती तर अजयने प्रत्यक्षात पैसे किती दिले असते बरं, 15% त्याने लेस केले असते. म्हणजे काय केलं असतं, 100 - 15 85 रुपीजच दिले असते त्याने. किती रुपीज दिले असते, 85 रुपीज दिले असते. म्हणजे जर किंमत 100 रुपीज असती तर त्याने 85 रुपीजच पेड केले असते. पण अजयने पेड किती केलेले आहेत, तर 850 रुपीज पेड केलेले आहेत. मग प्रिंटेड प्राइस किती असेल ते आपल्याला माहित नाही, ती तर काढायची. सो x इज इक्वल टू काय होणार आहे, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 100 ने कोणाला मल्टिप्लाय करायचं, तर 850 ला. 100 मल्टिप्लाइड 850. लगेच मल्टिप्लिकेशन करत बसू नका. डिवाइड मध्ये कोण येणार आहे, तर 85 येणार आहे. आता इथे बघा 85 गेट कॅन्सल. इथे राहिला 1 म्हणजे 1 आणि इथे झाला 10. 100 मल्टिप्लाइड कोण, 10. सो 100 मल्टिप्लाइड 10 काय होणार आहे, 1000. म्हणजे बॅगेची जी काही प्रिंटेड प्राइस आहे, छापील किंमत आहे, ती किती होणार आहे, 1000 रुपीज. येतंय लक्षात? म्हणून 1000 अल्टरनेटिव्ह नंबर सी हे तुमचं काय होणार आहे, करेक्ट आन्सर होणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला तिथे रफ वर्क पेपरवरती करणं गरजेचं आहे. पुढच्या क्वेश्चन कडे जायचं आहे. अजय आला पुन्हा एकदा आणि 5000 रुपये किमतीचा एक टेबल 6500 रुपयात विकला तर त्या शेकडा नफा किती झाला. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण घेतलं होतं फक्त काय, की फक्त नफा किती झाला, पण इथे शेकडा नफा विचारलेला आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हा क्वेश्चन बघा. इफ Ajay purchased a table at 5,000 rupees and sold it at 6,500 rupees. What profit he get
इन पर्सेंटेज, पर्सेंटेज मध्ये प्रॉफिट विचारलेला आहे बरं आपल्याला. मग आता मला सांगा की अजयने जो टेबल आहे तो घेतला केवढ्यात होता, 5,000 रुपयात घेतला होता आणि विकला केवढ्यात त्याने, तर 6,500 रुपयात त्याने विकलेला आहे. म्हणजे अजयला काय झालेला आहे बेटा, नफा झालेला आहे. अजयला काय झाला, नफा झाला. आणि नफा कधी होतो बरं, विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा मोठी असेल तेव्हा. नफा म्हणजेच काय, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, वजा खरेदी किंमत. बघा विक्री किंमत किती आहे, तर 6,500 6,500 रुपये आहे आणि खरेदी किंमत किती होती, तर 5,000 रुपीज ही खरेदी किंमत होती. म्हणजे नफा किती झाला, प्रॉफिट किती झालं, तर 1,500 रुपीज. बट आता हे 1,500 रुपीज हे ओरिजिनल प्रॉफिट आहे. हे नेट प्रॉफिट म्हटलं जातं याला बेटा. काय म्हटलं जातं, नेट प्रॉफिट. याला नेट प्रॉफिट म्हणतात. पण आपल्याला नेट प्रॉफिट विचारलंच नाही त्यांनी विचारलंय आपल्याला काय, शेकडा नफा. म्हणजे प्रॉफिट इन द पर्सेंटेज, पर्सेंटेज मध्ये प्रॉफिट काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता मग हे कसं काढायचं सर, तर ऐका. तर नेट तुम्हाला पर्सेंटेज मध्ये जर प्रॉफिट काढायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, म्हणजेच शेकडा नफा पर्सेंटेज इन प्रॉफिट इज इक्वल टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट म्हणजे काय, निव्वळ नफा भागिले, म्हणजे इन डिव्हिजन मध्ये तुमची खरेदी किंमत किती होती अजयची खरेदी किंमत 5,000 रुपीज आणि नेट प्रॉफिट किती झालं त्याला 1,500 रुपीज. याला मल्टिप्लाइड करा 100 ने आणि आता सॉल्व करा. काय होणार आहे, 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, 5 3 जार 15 मधला 0 बाकी आहे. सो 30% हे काय आहे त्याचं पर्सेंटेज मध्ये त्याचं प्रॉफिट आहे. येतंय लक्षात. अशाच स्वरूपात हा क्वेश्चन कळाला नसला तरी अशाच स्वरूपाचा पण थोडा वेगळा क्वेश्चन इथे आहे. बघा, अमनने एक कार घेतली 1 लाख रुपयाला, म्हणजे ती सेकंड हँड कार होती. 2 वर्षानंतर ती 80,000 रुपयाला विकली, तर शेकडा तोटा किती झाला. म्हणजे अमनने काय केलं होतं, इथं तोटा झालेला आहे बेटा. तोटा म्हणजे काय, तर लॉस झालेला आहे. का लॉस झाला असेल बरं, कारण त्याची काय आहे, खरेदी किंमत जी आहे ही मोठी आहे विक्री किमतीपेक्षा. खरेदी किंमत काय आहे, मोठी आहे. कशापेक्षा, तर विक्री किमतीपेक्षा. आणि खरेदी किंमत किती होती त्याची, तर ती होती 1 लाख रुपये आणि विक्री किंमत किती आहे त्याची, तर 80,000 रुपये. 1 लाखामधून 80,000 जर आपण मायनस केले तर राहतो काय, निव्वळ प्रॉफिट 20,000 रुपीज. हा आहे नेट प्रॉफिट. हा काय आहे, नेट प्रॉफिट आहे, म्हणजे निव्वळ नफा आहे. कोणाचा, अमितचा. मग आता मगासारखंच आपल्याला करायचं आहे. तर शेकडा तोटा काढायचा आहे. इथं आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा कसा काढणार आहोत आपण, तर नेट प्रॉफिट नाही, हा नेट लॉस आहे बेटा. नेट लॉस काय काढणार आहोत, नेट लॉस अपॉन, इथे सुद्धा आपल्याला काय करावे लागेल, खरेदी किंमतच घ्यावी लागेल, म्हणजेच बाईंग प्राइसच घ्यावी लागेल, मल्टिप्लाइड बाय 100. आणि नेट लॉस किती झालेला आहे त्याचा, तर 20,000 रुपीज त्याचा नेट लॉस झालेला आहे अपॉन 1 लाख मल्टिप्लाइड बाय 100. येते लक्षात. बघा इथे 5 झिरोज आहेत, 5 झिरोज आहेत. हे 4 झिरोज कॅन्सल, 4 झिरोज कॅन्सल, देन हा 1 झिरो कॅन्सल, हा 1 झिरो कॅन्सल. वर काय उरलं, 2 मल्टिप्लाय 10 म्हणजेच 20%. 20% काय आहे त्याचा लॉस इन कशामध्ये, इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज. पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये त्याला 20% काय झालेला आहे, लॉस झालेला आहे, म्हणजेच तोटा झालेला आहे. या स्वरूपाचे जे काही क्वेश्चन आहेत तुम्हाला हार्डर लेव्हलवरचे क्वेश्चन या स्वरूपाचे निश्चितच विचारले जातात. आणि जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या चॅप्टरवरती जर अशाच स्वरूपाचे क्वेश्चन हवे असले तर कमेंट करून निश्चितच सांगा. अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब तेवढं करून ठेवा. नोटिफिकेशनला सुद्धा दाबून ठेवा, कारण असेच शैक्षणिक व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती येत राहतात. असंच नाही की फक्त शिष्यवृत्तीपर्यंत हे व्हिडिओ आहेत. तुमच्या
जे काही नेहमीचे क्लास आहेत, रेग्युलर क्लास आहेत, तुमच्या क्लाससाठी सुद्धा उपयुक्त व्हिडिओ या चॅनलवरती आपण अपलोड निश्चितच करणार आहोत. आणि या 26 एप्रिलच्या परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगला पेपर सोडवा. जर वाटत असेल की आणखी एखाद्या चॅप्टरवरती क्वेश्चन तयार करायचे आहेत किंवा आहे या चॅप्टरवर आणखी आम्हाला अवघड क्वेश्चन हवेत सर, तर निश्चितच कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये निश्चितच सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.